नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कालच आपण पाहिलं होतं की शासनाकडून एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि ती समिती कर्जमाफीबद्दल एक अभ्यास करणार आहे आणि त्याचा अहवाल शासनाकडे देणार आहे. आणि त्याबद्दलच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीबद्दल योग्य निर्णय घेतला जाईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. काल झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमाशी बोलत असताना त्यांनी काय सांगितले चला मग पाहूयात. राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलन प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीमध्ये केलेली आहे. कर्जमाफीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीने एप्रिल 2026 पर्यंत शिफारस करायची आहे. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे, कारण तसे केले नाही रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही. म्हणून आता 32,000 कोटीचे पॅकेज वितरणाला प्राधान्य आहे. पूर्ण अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून 32,000 कोटी रुपये मदत दिली जात आहे. आतापर्यंत 8,000 कोटी रुपये खात्यात दिले आहेत. या आठवड्याअखेर 18,500 कोटी रुपये दिले जाणार असून 15 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम दिली जाईल. या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश देण्यात आलेले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. म्हणजे आता 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होईल का? यामध्ये कोणते शेतकरी पात्र होतील, कोणते शेतकरी अपात्र होतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.